सर्वांना स्वाभिमानी जय भीम, जय संविधान. भावांनो, जातीय परंपरा अजूनसुद्धा नष्ट झाली नाही. 20 मार्च 1927 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला. पण अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडून येत आहे की अजूनसुद्धा सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणाहून मागासवर्गीय दलित बांधव हे पाणीसुद्धा भरू शकत नाही व त्यांनी पाणी भरण्याचे अडवण्यात येते. तर भावांनो, अशा घटना आपल्या महाराष्ट्रातच घडतात. तर भावांनो, आता आपले जे महापुरुष आपण त्यांना आदर्श मानतो यांचे विचार काय होते. आपण आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आतासुद्धा राहिलेला नाही आहे, कारण की यांचे विचार कोणी डोक्यामध्ये घेण्याचा इच्छुकच नाही आहे. अजूनसुद्धा जातीप्रथा अजूनसुद्धा लागूच आहे. आणि मी फक्त UP बिहार याच्यावरती व्हिडिओ बनवतो जास्त करून, कारण की त्या भागामध्ये जास्त करून ह्या अशा घटना घडतात. पण आतासुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडणं चालू झाल्यात. तर भावांनो, आता ही जी घटना आहे ही घटना आहे नांदेडमधली. तर भावांनो, आता ही घटना आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील, जिथे मातंग समाजाच्या महिलांना पुरुषांना विहिरीवरून हाकलून दिले, त्यांना पाणीसुद्धा भरू दिले नाही आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही विहिरीवर आला तर विचार करून या. लहान मुलांनासुद्धा विहिरीवर येऊ देत नाहीत. तिथे मारहाणीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात घडू शकतो, कारण की तिथे मातंग समाजाची संख्या कमी प्रमाणात आहे. आणि माझा प्रश्न आहे आपल्या भावांना, जे इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती मोठ्या चरममध्ये हिंदू मातंगचा प्रचार करतात आणि व्हिडिओ बनवतात. तर त्यांच्यासाठी मी एकच प्रश्न मांडतो की भावा, तुम्ही जे हिंदू मातंग म्हणून जे व्हिडिओ बनवा. सर्वांना स्वतंत्र आहे व्हिडिओ बनवण्याचं, सर्वांना आपलं स्वतंत्र आहे कशा आपलं जीवन व्यतीत करण्याचं. पण माझा मुद्दा हाच आहे की तुम्हाला आजही ते लोक नीच मानतात, खालच्या स्तरी मानतात. तर तुम्ही का बरं त्यांच्यामध्ये जाण्यात इतकं उत्सुक आहात, का बरं तुमच्यामध्ये इतकी उत्तेजना आहे त्यांच्यामध्ये समावेश होण्याची. तर भावांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वाभिमानानं जीवन जगण्यास अधिकार दिलेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्या जीवनामध्ये जर नसते, तर आजही आपण आज जे तुमच्यावर घडलं आहे, आज जे मातंग समाजाला फेस करावं लागतं, जे त्यांच्यासमोर जे हे प्रकरण घडलं आहे, हे अजूनसुद्धा आपल्या समाजावरती कंटिन्यू चालू असतं. 21व्या शतकात पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात असाच एक नाही तर बुरसट विचाराच्या मंडळींनी मातंग समाजातल्या कुटुंबांना वाळीतही टाकले. हदगाव तालुक्यातील चोरंबा या गावात ही घटना घडली आहे. 2 दिवसापूर्वी मातंग समाजातल्या स्त्रियांनी पाणी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिव्या देऊन हाकलून लावण्यात आलं. या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता गावात कमी संख्येनं असलेल्या मातंग कुटुंबांना जीवाची भीती वाटते आहे. मातंग समाजाला विहिरीवर पाणी भरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत 10 जणांना अटकही करण्यात आलेली आहे. त्याला व्यवसाय कोणताच करू द्यायचा नाही, रोजी द्यायची नाही, मजुरीला आपलं हे करू द्यायचं नाही, मजूर द्यायची नाही. आणि कोणी शेतात गेलं तर याला मारले सोडायचं नाही. आणि दुसरा एक प्रश्न, ते दळण भरडण यायला द्यायचं नाही, दुकानावर यायला सामान द्यायचं नाही. अशा गोष्टी सगळ्या यानं आमच्यावर हे केल्या आहेत आणि मारण्याची धमकी दिली आहेत आम्हाला. आता काय वाटतं भीती? आता भीती आहेच ना सर, आम्हाला काही ना काही ते करणारच. आमच्या आड्याचं पाणी दूषित झालं म्हणून आम्ही त्या आड्यावर गेले, तर त्याने आमचा पवऱ्या आमच्या बायला लोटून दिले त्याने मागं. मग आम्ही म्हणलो घराकडे आल्यानं अजून म्हणजे या म्हणायत आम्हाला. मग आम्ही नंतर गेले नाही तिकडं. या आल्या तरी म्हणजे तुम्ही तुमचा विचार करून या म्हणाले. तर विचार करून आल्या ना, आम्ही विचार काय करणार हा, विचारच येणार ना आम्हाला काही. मला बी त्याच्यासोबत म्हणजे मंदिरात जावं. तर बघितला भावांनो व्हिडिओमध्ये मातंग समाजांच्या वेदना स्पष्टपणे दिसून येतात. आणि जे माझे भाऊ आहेत ना थोडेफार भाड खाऊ, जे हिंदू मातंग करून व्हिडिओ बनवतात, आपल्या नीट डोळ्यानं बघून घ्या, तुम्हाला अकलीचे भान नाही येत. आणि हा व्हिडिओ अशा भाड खाऊला टेक करा जो करून हिंदू म्हणून व्हिडिओ बनवतो. अरे भावा, आपण जर हिंदू असतो तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला हिंदू धर्म सोडला नसता, बरोबर ना. आणि आपण बौद्ध धम्म हा स्वीकारला नसता. पण नाही, आपण ते सर्व विसरून आपण त्याच जुन्या काळामध्ये आजही जीवन जगण्यात व्यतीत आहे की नाही आम्ही हिंदू असतो तर आज ही घटना नांदेडमध्ये घडली नसती. सर्व जर हिंदू एक समान असते तर ही घटना आज नांदेडमध्ये घडली नसती. आज मातंग समाजाला विहिरीवरून हाकलून देण्यास आलं नसतं, आयाबायांना शिवीगाळ झाली नसती, आपल्या भावांना मारहाणीचे प्रकरण घडले नसते.
पण नाही, तुम्हाला त्याच्याशी फरक पडत नाही. तुम्हाला फक्त इंस्टाग्रामवरती यायचं आहे, रील्स बनवायच्यात आणि स्पॉन्सरशिप घेऊन पैसा कमवायचा आहे. ठीक आहे. तर भावांनो, थोडं भान राहू द्या. आपण काय बोलतोय, काय नाही, कशाबद्दल व्हिडिओ बनवतोय आणि आपण कुठल्या समाजाबद्दल बोलतोय आणि तो समाज नेमका कोण आहे, कशावरून वरती आला आहे, कोणत्या स्तरी आहे, कोणामुळं आहे, हे लक्षात राहू द्या. नंतरच व्हिडिओ बनवा. आणि नांदेड पोलीस प्रशासनाने जे हे भाडखाऊ जे आपल्या आया बहिणींना पाणी पिण्यास व पाणी भरण्यास अडवत होते, यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं, यांना ताब्यामध्ये घेतलं आहे. तर महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी अशीच करतो की यांच्यावरती कठोरशी कठोर कारवाई व्हावी. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ नेमका कसा वाटला आणि तुमची व्यक्तिमत्व काय आहे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आहेत ना लुख्खीगिरी करतात हिंदू मातंग म्हणून, यांना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. जय भीम, जय